नमस्कार. भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज रोजी पाहू शकता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अर्धापूर पोलीस ठाणे येथे चंद्रशेखर कदम यांच्या नेतृत्वामध्ये महामानवास अभिवादन करण्यात आलेले आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी ठेवलेल्या या आयोजित कार्यक्रमामध्ये अर्धापूर शहरातील नगराध्यक्ष प्रतिनिधी, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, माजी नगरसेवक, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपण व आपल्या परिवारास महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा देतो. संघ या तिन्ही रत्नांना प्रथमतः त्रिवार पंचांग प्रणाम. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला जीवितपर्यंत स्वतःला समर्पित करतो. आज या ठिकाणी आपण सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त उपस्थित आहात. सर्वांच्या प्रती मंगल कामना, मंगल आशीर्वाद. या ठिकाणी आपण सर्वात श्रेष्ठ असं जगातील त्रिसरणासह पंचशील सवर त्याचं म्हणजे त्यांचं काम कमी होतं, हे सगळ्यांसाठीच उपयोगी आहे. हे पाचशील काय फक्त बौद्ध धम्माचं तत्वज्ञान नाही आहे. साहेबांचं जयंती करण्यामागे हेच उद्देश आहे की त्याच्यातून ते एक आदर्श निर्माण करत आहे. ते काही कोणत्या एका संप्रदायाला किंवा एका जातीला घेऊन चालत नाही, तर ही सगळ्यात एक मोठी गोष्ट एक आज आपल्या सर्वांना दाखवून देत आहे की आपण जर या त्रिसरणासह पंचशील, त्यांनी कार्यक्रम मला घेण्याच्या अगोदर म्हणले भंपेचे त्रिसरणासह आपण पंचशील ग्रहण करू, नंतर कार्यक्रमाची सुरुवात करू. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. 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 बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. शरणागमनं संपूर्णं पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि, अधीनदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि, कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि, मुस्सावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि, सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि, शरणेन सद्दिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वा अपमादेन शील संपादे तब्ब.
साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। आणि ग्रामाचे अध्यक्ष आपले विचार 2 शब्दात आणि शॉर्टकट मध्ये व्यक्त करतील। भिक्खू संघाला मी शरण जातो। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त अर्धापूर शहरामध्ये विविध ठिकाणी महामानवास अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला। तसेच आपल्या अर्धापूर पोलीस स्टेशनला श्री चंद्रशेखरजी कदम साहेब यांनी पण आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार यांचा प्रथम शासकीय जयंती साजरी दरवर्षी अर्धापुरात होती, पण आगळा वेगळा सर्व समाजातील सर्व प्रतिष्ठित नागरिक व विशेषतः बौद्ध धर्माचे धर्मगुरू आमचे पूजनीय भंते यांना निमंत्रित देऊन त्यांच्या हस्ते बौद्ध पद्धतीने धार्मिक जयंती आज अर्धापुरामध्ये साजरी होते। प्रथमतः मी पोलीस प्रशासनाचं जयंती मंडळाचा अध्यक्ष नात्यानं मी कदम साहेबाचं अभिनंदन करतो की त्यांनी एक नवीन पायंडा आपल्या प्रशासनाच्या मार्फत टाकला। तसंच आताच भंतेजीने बौद्ध धर्माच्या अनुसरून देशाची घटना बाबासाहेबांनी कशी लिहिली व त्रिशूल पंचशील याच्यावर कशी आधारित आहे, आता त्यांच्या प्रवचनामध्ये दोन मिनिटाच्या प्रवचनामध्ये त्याने बरंच काही संविधानिक सांगितलेलं आहे। हे आपण सर्व बौद्ध धर्मियांनीच नव्हे तर संपूर्ण जगाने आज बुद्धाकडे वाटचाल होत आहे। पण काही देशामध्ये आता अहंकार माजला आणि आपल्या देशाचे पंतप्रधान संयमाने घेत आहेत, कोणाही युद्धाच्या तयार नाहीत, कारण त्याने या देश हा भारत हा बुद्धाचा देश आहे हे त्याने या जगाला दाखवून दिलेलं आहे। त्यामुळे आज भारताची हानी जे होणार नाही, कारण एकच मिळव की त्याने त्या युद्धामध्ये सहभाग नाहीत, म्हणून आज जगाला युद्ध नको बुद्ध हवा या युक्तीप्रमाणे देशाचे पंतप्रधान आज आपल्याला संदेश देत आहेत। आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही अर्धापूर शहरामध्ये म्हणते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महामानवास चला अभिवादन करूया, 18 तास अभ्यास करूया या म्हणीप्रमाणे प्रज्ञाबोध विहारामध्ये 18 तास अभ्यासाचं आयोजन 18 एप्रिल रोजी केलेलं आहे। तरी त्या कार्यक्रमाला कदम साहेबांचं आम्हाला योगदान लाभतं। ॲडव्होकेट PM सोरे साहेब यांनी पण गेल्या वर्षी फळ त्या विद्यार्थ्याला दिले होते। असं दानातून आणि सहकार्यातूनच या अभ्यासक्रमाचा उपक्रम होत असतो। मी माझं मनोगत जास्तीचं सांगणार नाही किंवा कारण सकाळच्या 7 वाजल्यापासून सर्व आपण जयंत्या साजऱ्या करत आपण वेगवेगळ्या ठिकाणी करत आहोत, म्हणून माझं लांबलेलं मनोगत मी इथं थांबतो। फक्त एवढं सांगतो की बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते मी अजीवन विद्यार्थी आहे आणि विद्यार्थी म्हणून काम करतो, त्यामुळेच 18 तास अभ्यासाला ज्या कोणी महान मामाच्या विचाराला 18 तारखेच्या अभ्यासामध्ये आपल्या परीनं ज्या विद्यार्थीनीला पाठवा येते त्या कार्यक्रमात जसं सहकार्य करता येते सर्वांनी करावं, कारण बाबासाहेबांचा संदेशच आपल्या जीवनाचा उद्धार करू शकतो। आणि बाबासाहेबांना एका पत्रकाराने विचारलं आपण आपल्या समाजाला देशाला काय संदेश, तर त्याने एवढंच सांगितलं मेरा जीवन ही मेरा संदेश आहे। त्यांचं जीवनचरित्र वाचून वाचूनच आपल्याला आपली प्रगती होऊ शकते एवढंच सांगतो। आणि साहेबांचं आणि पोलीस प्रशासनाचं मी पुढेच एकदा अभिनंदन करतो की आपण साहेब हा छोटा खाणी नसून फार मोठ्या विचाराचा आणि मोठ्या मनाचे आपण बाबासाहेबांच्या विचाराचे कार्यक्रम मला बरंच काही साहेबांना बाबासाहेबांशी मला सांगितलेल्या गोष्टी व्यक्त करू शकतो, पण आता ती वेळ नाही, कारण सर्वांना नांदेडला जायचं आहे, नांदेडचे कार्यक्रम अटेंड करायचे आहेत, म्हणून माझं लांबलेलं मनोगत इथं थांबतो आणि सर्वांना मी जय भीम नमो बुद्धाय। वंदन करतो। आजच्या या कार्यक्रमाचे आजच्या जयंतीनिमित्त आदरणीय कदम साहेबांनी आगळा वेगळा पायंडा पाडून प्रथमच एक चांगली सुंदर आणि व्यवस्थित अशी बाबासाहेबांची जयंती, त्याचबरोबर भंतीजीचं प्रवचन हा सगळा मेळ जुळून आणला आणि आम्हाला सर्वांना बोलून इथे आमंत्रित केलं, त्याबद्दल साहेबांचे आभार। आणि त्याचबरोबर आज आता मी एकच बाबासाहेबाविषयी बोलतो, बाबासाहेबांची एक हे सांगतो
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा त्यांचा जो मूळ मंत्र आहे हा सगळ्यांनी घ्यावा. आणि भंतेजींनी सांगितल्याप्रमाणे मद्यपान करू नये. उद्याच्या जयंतीमध्ये जोशमध्ये, आजच्या आणि आपल्या इथं जी शेवटच्या रविवारी होणारी आहे त्या जयंती जोश आणि होशमध्ये, पण जोशमध्ये करावी ही मी सर्वांना विनंती करतो आणि शांततेत पार पाडावी हे करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.